एक धक्कादायक बातमी आहे। ग्राहकांना उंदरानं चाटलेले आईस्क्रीम मिळतंय। आईस्क्रीमवर उंदीर फिरताना आणि चाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। सीवूड्स मॉल मधल्या स्टोअर मधला हा धक्कादायक प्रकार आहे। अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। त्यामुळे अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आईस्क्रीमवर उंदीर फिरताना तर कुठे आईस्क्रीम चाटताना ची ही दृश्य पाहायला मिळत आहे। ग्राहकांना त्यामुळे उंदरानं चाटलेलं आईस्क्रीम मिळतंय। व्हिडिओ देखील समोर आलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। आरोग्यावर त्यामुळे परिणाम होऊ शकतो। अशात सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतोय। ग्राहकांना उंदरानं चाटलेले आईस्क्रीम मिळत आहे। तर उंदीर हा आईस्क्रीम चाटतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। आईस्क्रीमवर उंदीर फिरतायत तर आईस्क्रीम देखील हे उंदीर चाटतायत, ज्याचा व्हिडिओ समोर आलाय। ग्राहकांना उंदरानं चाटलेलं आईस्क्रीम मिळतंय। यामुळे अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। तर सीवूड मॉल मधल्या स्टोअर मधला हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेवर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे हे आमच्यासोबत जोडले गेले आहे। कविता, अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, कारण हा व्हिडिओ समोर आलाय ज्या ठिकाणी उंदीर आईस्क्रीम चाटताना पाहायला मिळतोय। नक्कीच प्रणिता, नवी मुंबईमधल्या नेक्सस जे सीवूड मॉल आहे, या सीवूड मॉलमध्ये 7-11 म्हणून एक आईस्क्रीम पार्लर आहे आणि या आईस्क्रीम पार्लरचा हा धक्कादायक व्हिडिओ जो आहे तो आपल्या समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतं। आईस्क्रीम वरती चक्क उंदीर फिरताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे जे आईस्क्रीम आहे हे चाटताना देखील पाहायला मिळतात। या घटनेमुळे जे आहे अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेवर जे आहे ते गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच रिटेल चेनमध्ये असलेलं हे लोकप्रिय दुकान आहे आणि या दुकानामध्ये अनेक ग्राहक जे आहेत ते आईस्क्रीम खाण्यासाठी जात असतात आणि अशा प्रकार जो आहे तो या 7-11 स्टोअर मध्ये घडल्यामुळे जे आहे अन्न सुरक्षेचा जो स्वच्छतेचा जो आहे तो स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेला आपल्याला पाहायला मिळते। प्रणिता जी, कविता धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।